नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण स्लीव्ह डिझाईन बघणार आहे. तर बघा, मी आपली नॉर्मल बाही कट करून घेतलेली आहे आणि त्याचा मध्य काढून आपल्याला 1 इंच आडवं आणि 1 इंच उभी एक त्रिकोण कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा 2 स्लीव्ज कट करून घेतल्यानंतर तुम्हाला आता एका स्लीव्जवरती कशी डिझाईन करायची ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, असा काठपदर जो आहे साडीचा तो घेतलेला आहे. प्रिंटेड साडी आहे, बघू शकता तुम्ही. आणि थोडीशी जोडसुद्धा दिलेली आहे. आपल्याला कपडा कमी पडत होता, त्यासाठी मी बाईला जोड दिलेली आहे. बघा, आता आपल्याला जो काठ पाहिजे तिथपर्यंत स्लीव जी आहे अस्तरची ती ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरून शिलाई मारायला सुरुवात केलेली आहे. तर बघा, जो त्रिकोण आपण कट केलेला आहे तो सुद्धा आपल्याला काय करायचा आहे तर फोल्ड करायचा आहे. त्यासाठी मी त्या त्रिकोणावरून सुद्धा शिलाई मारून घेते. तर बघा, जशी आपण अस्तरची स्लीव्ज रेडी करतो नॉर्मली त्याचप्रमाणे मी ही स्लीव्ज रेडी करणार आहे. तर बघा, आता जो आपण जी शिलाई मारलेली आहे त्याच्या आतला जो एक्स्ट्रा कपडा होईल तो मी कट करून घेतलेला आहे. तर बघा, आता स्लीव्ह जे आहे ते आपल्याला तर बघा, थोडेसे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत स्लीव्हला. आणि आता आपल्याला स्लीव्ह जी आहे ती कलटी करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरून आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. तर बघा, अशी दाब शिलाई त्रिकोणावरून सुद्धा व्यवस्थित कपडा अस्तर आणि मेन जे आपले त्रिकोणाचे कोपरे आहेत ते बघा एखाद्या टोकदार वस्तूने आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि त्याच्यावरून दाब शिलाई व्यवस्थित द्यायची आहे, जेणेकरून आपलं अस्तर जे आहे ते आपल्याला बाहेर दिसणार नाही. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपला त्रिकोण जो आहे खालच्या बाजूला तो आपला व्यवस्थित आला पाहिजे. आता आपण काय करायचं, वरच्या बाजूने सुद्धा स्टिच करून घ्यायचं, एक एक शिलाई मारायची आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा होईल आपला स्लीवचा तर तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आता आपली अशी स्लीव्ज रेडी झाल्यानंतर आपण याच्यावरती काय डिझाईन करणार आहे ते बघा. तर बघा, आता मी एक सुई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 4 पदरी दोरा ओवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये बघा, मी गोल्डन कलरचे मणीसुद्धा जे आहेत ते व्यवस्थित ओवून घेते आहे. जोपर्यंत आपला जेवढा त्रिकोणाची आपली रुंदी आहे तेवढे मणी तुम्हाला ओवून घ्यायचे आहेत. आणि शेवटचा टाका जो आहे तो पुढच्या समोरच्या बाजूवरती देऊन आपल्याला ते मणी जे आहेत ते व्यवस्थित बघा आपल्याला तिथे सेट करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी स्लीव डिझाईन आपली रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर वरचा जो गॅप आहे तिथंसुद्धा आपण आणखी एक दोरा वापरून मणीची हाय अशी सेम डिझाईन करून घेणार आहे. तर बघा, जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही गोल्डनचे मणी किंवा तुम्ही कलरचे सुद्धा मणी या ठिकाणी वापरू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपली व्यवस्थित अशी सुंदर अशी स्लीव डिझाईन रेडी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा.